नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे कडधान्य म्हणजे हिरव्या मुगापासून। पाहू शकता तुम्ही, एकच नंबर, दिसायलाही खायलाही लहानापासून मोठ्यांना आवडणारा पदार्थ आहे आणि एकदम झटपट बनणारा आहे आणि पौष्टिक आहे। हे पहा, मी रात्रीचे मूग भिजत ठेवले होते, हिरवे मूग रात्री भिजवले आणि सकाळी त्याला मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये मी अजून खूप काही ॲड करणार आहे, ते एकदम पौष्टिक। माझे व्हिडिओ जरा 10-15 दिवस गॅप पडले आहेत, कारण आम्ही गेलो होतो फिरायला काश्मीरला, त्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता आले नाही। खूप छान होतं तिकडे फिरायला, म्हणजे अप्रतिम असं दृश्य। खूप फक्त थंडी जास्त होती, कारण आपल्याकडली थंडी तिकडली थंडी खूप फरक आहे। आम्ही कसं बर्फ पडायच्या वेळेतच तिकडे गेलो आणि आम्ही जायला आणि तिकडे बर्फ जास्त पडायला, असं झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला, पण खूप एन्जॉय केलो आम्ही। चला तर आजपासून मी व्हिडिओ रोज टाकणार आहे, न चुकता। तुमचा कायम मला सपोर्ट असू द्या, रोजच्या रोज व्हिडिओ बघत जावा, लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। हे पहा, मी हिरवे मूग घेतलेत, इथे मेथी आहे आणि ओट्स, हे दोन्ही पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। एकदम वेगळा आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहे, खायलाही खूप टेस्टी। कळणारच नाही की खाणाऱ्याला की त्याच्यामध्ये काय काय आहे, हे लवकर समजणारच नाही त्यांना। हे पहा, इथं मसाला ओट्स घेतला आहे मी आणि हिरवे मूग आहेत। मसाला ओट्स म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ओट्सचे आपल्याला किती फायदे आहेत, आणि हिरवे मूग याची सांगायची गरजच नाही आपल्याला, याच्यामध्ये सगळं पौष्टिकच आहे। इथं फक्त मी आलं, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर एवढं घेतले। चला तर मेथीला मी स्वच्छ धुवून घेतले, चिरली नाही आहे मेथी, फक्त स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर आता आपण हे सगळं आपण मिक्सर करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला जे हिरवे मूग आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। खूप गॅप पडल्यामुळे मला थोडासा वेळ झाला, तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाता येत नाही, त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ पहा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा मला तुम्हाला रेसिपी आवडते नाही आवडते, तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर आता रेसिपीला वळूया आपण। इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी, त्यात हिरवे मूग ॲड केले। त्यानंतर आपण इथे मेथी घ्यायची, आधी मेथी आणि मूग याला आपण मिक्सर करून घ्यायचं आहे बारीक। त्यानंतर बाकीचे पण आपण ॲड करणार आहोत। हे पहा, बारीक झाले, फक्त मेथी लवकर बारीक होत नव्हती। त्याच्यामध्ये मी ओट्स ॲड केले। त्यानंतर आपले कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सुद्धा आपण आता ॲड करायचे आणि परत एकदा आपण याला मिक्सर करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। कसं आहे, मीठ आताच ॲड केलं ना तर एकजीव होतं, नंतर नाही होत बरोबर। हे पहा, एकदम बारीक असं मिक्सर करून घेतले मी। पाणी नाही घालायचं आहे, मी पाणी न घालताच वाटले, कारण इथे मी घेतले आपलं थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ, म्हणजे 2 चमचे बेसन आणि 2 चमचे तांदळाचे पीठ हे घेतले, कारण तांदळाच्या पिठाने कसा कुरकुरीतपणा येतो। हे पहा, ह्याला व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात वेळ लागत नाही, एकदम झटपट बनते आणि मुलांच्या टिफिनसाठी द्या, स्नॅक्स म्हणून घ्या, किंवा असंच खायला खूप छान लागते। आता आपल्याला ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित, आणि हातानेच एकजीव करायचं आहे, चमच्याने व्यवस्थित होणार नाही। हे पहा, थोडंसं चिकट होतं, चिकट म्हणजे हाताला जास्त लागतं, तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावा, तर ते अजिबात चिकटणार नाही। इथे मी आईस्क्रीमची स्टिक घेतली आहे,
जेणे की त्याला आपल्याला जसा पाहिजे तसा आकार देता येईल. कुणाला कसा ट्रायंगल शेप, सर्कल शेप, स्क्वेअर शेप कसा पाहिजे तसा आपण आकाराला देऊ शकतो, जसं आपल्याला आवडेल. हे पहा, मी सगळे अशा प्रकारचे मी करून ठेवलेत. याची आपण टिक्कीही बनवू शकतो स्टिक न लावता. आता थंडीचे दिवस आहेत, हिरवे भाज्या जेवढे होतील तेवढे खायला खूप आवडतात. मी तुम्हाला असंच नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीचे रोज रेसिपी शेअर करत जाईन. बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणे की तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन येईल. हे पहा, अशा प्रकारे सगळे एकदाच बनवून ठेवायचे आहेत आपल्याला. आता आपण या सगळ्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळे आपले रेडी करून ठेवले आहेत. एकच नंबर आहे दिसायला, खूप छान दिसत आहे. टेस्टलाही एकच नंबर झाला आहे. इथे आपलं तेल गरम झालं आहे. आता आपण इथे तळून घ्यायचं आहे. हे पहा, ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी, टेस्टी, यम्मी, हेल्दी असं आपलं, तुम्ही वेज चाप म्हणू शकता, टिक्की म्हणू शकता, किंवा कबाब, वेज कबाब म्हणू शकता. पण खायला खूपच एकच नंबर आहे. हे पहा, एकदम क्रिस्पी झाला आहे. वास तर इतका छान येतो ना, खूपच छान. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी. चला तर मग असंच नवनवीन व्हिडिओज घेऊन आपण रोज भेटणार आहोत आणि तुमचा सपोर्ट असंच असू द्या. आता गॅप पडला होता, पण आता याच्या पुढे आपला व्हिडिओ रोज पडणार आहे. तेही वेगवेगळे नवनवीन असे रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. नादच खोळा. चला तर पहा, एकच नंबर आहे. बघून तोंडाला पाणी सुटत आहे. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी ट्राय करा आणि कशी वाटते मुलांना मला कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन.